गुड मॉर्निंग फ्रेंड्स. ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे. सगळेजण अभ्यास करताय ना. आज आपण बघणार आहोत पोलीस भरतीमधील सराव प्रश्नसंच क्रमांक 28, जो की तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच फायदेशीर ठरेल. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. तैनाती फौजेची पद्धत कोणी प्रथम अंमलात आणली? लॉर्ड वेस्ली, रॉबर्ट क्लाइव्ह, वॉरन हेस्टिंग यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, लॉर्ड वेस्ली यांनी तैनाती फौजेची पद्धत अंमलात आणली. प्रश्न क्रमांक 2. भूकंपाची तीव्रता कोणत्या यंत्राद्वारे मोजता येते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, सेस्मोग्राफ. प्रश्न क्रमांक 3. सुरण, बटाटे व आले ही त्या वनस्पतीची डॅश डॅश होय. भूमिगत मूळ, भूमिगत खोड, भूमिगत कंद, फळे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क, भूमिगत खोड. प्रश्न क्रमांक 4. डॅश डॅश ही कीटकभक्षी वनस्पती आहे. पर्याय आहेत घटपर्णी, धोत्रा, जास्वंद यापैकी नाही. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, घटपर्णी. प्रश्न क्रमांक 5. हवेपेक्षा हलका व पाण्यात विरघळणारा वायू कोणता? नायट्रोजन, हायड्रोजन, हेलियम. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, हायड्रोजन. हायड्रोजन जो आहे तो हवेपेक्षा हलका आणि पाण्यात विरघळणारा वायू आहे. आता याच्यात जर बघितलं तर नायट्रोजनची संज्ञा आहे N, हेलियमची संज्ञा आहे He आणि हायड्रोजनची संज्ञा आहे H. प्रश्न क्रमांक 6. राष्ट्रीय आणीबाणीमध्ये कोणते मूलभूत हक्काचे कलम रद्द होत नाही? पर्याय आहेत 14, 21, 25, 28. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा कोणता? सिंधुदुर्ग, लातूर, भंडारा, गडचिरोली. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक भंडारा. प्रश्न क्रमांक 8. शिवणा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? भीमा, कृष्णा, गोदावरी, पूर्णा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, पूर्णा. प्रश्न क्रमांक 9. कोणत्या घटना दुरुस्तीनुसार राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात येते? 73, 21, 51, 42. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, 73. प्रश्न क्रमांक 10. अखिल भारतीय सेवेचे जनक कोण? पंडित नेहरू, सरदार पटेल, डॉक्टर आंबेडकर, अ आणि ब. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, सरदार पटेल. प्रश्न क्रमांक 11. सर्वाधिक विद्युत सुवाहक असलेला धातू कोणता? सोने, लोखंड, चांदी यापैकी नाही. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चांदी. प्रश्न क्रमांक 12. कोणत्या गव्हर्नरने व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट संमत केला होता? लॉर्ड वेस्ली, वॉरन हेस्टिंग, लॉर्ड कॉर्नवालिस, लॉर्ड लिटन. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, लॉर्ड लिटन. प्रश्न क्रमांक 13. द्राक्षामध्ये कोणते आम्ल असते? सायट्रिक, टार्टारिक, अ आणि ब दोन्ही नाही. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, सायट्रिक. प्रश्न क्रमांक 14. एक फॅथम म्हणजे 6 फूट, 7 फूट, 8 फूट यापैकी नाही. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 6 फूट. प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्रातील पूर्ववाहिनी नदी कोणती? तापी, गोदावरी, भीमा, ब व क. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, ब व क, गोदावरी, भीमा. या ठिकाणी जर आपण बघितलं, तापी ही जी आहे ती
पश्चिम वाहिनी नदी आहे जी की अरबी समुद्राला जाऊन मिळते आणि पूर्व वाहिनी ज्या नद्या असतात त्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात, ज्या की आहेत गोदावरी, भीमा, कृष्णा. तर कृष्णा ही जी आहे ती सुद्धा पूर्व वाहिनी नदी आहे. प्रश्न क्रमांक 16. स्थैर्यासह आर्थिक वाढ कोणत्या पंचवार्षिक योजनेचे घोषवाक्य होते? 4थ्या, 5व्या, 6व्या, 7व्या. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, 4थ्या. या ठिकाणी जी 4थी पंचवार्षिक योजना होती याच्याबद्दल थोडंसं जाणून घेऊयात. याच्यामध्ये मुख्य उद्दिष्ट त्यांचं हे होतं की स्थैर्यासह आर्थिक विकास साधायचा आहे, ज्याच्यामध्ये अन्नधान्याच्या किमती या स्थिर राखून स्थैर्यासह आर्थिक विकास करायचा होता. तसेच या ठिकाणी ही जी योजना होती त्याच्यामध्ये या 4थ्या योजनेची जी वैशिष्ट्य होती त्याच्यामध्ये गरिबी हटाव ही घोषणा त्या ठिकाणी केली गेली होती. आणि याच्यामध्ये एक मोठा पण निर्णय त्यांनी घेतला होता की 14 मोठ्या बँकांचं राष्ट्रीयकरण याच्यामध्ये झालं होतं. तसेच या 4थ्या योजनेमध्ये केंद्राची जी योजना आहे आणि राज्याची योजना असे पंचवार्षिक योजनाचे स्वतंत्र वर्गीकरण देखील याच्यामध्ये करण्यात आले होते. आणि ही जी 4थी योजना होती याच्यामध्ये हरित क्रांती जी होती ती यशस्वी झाली होती. आणि यांचे जे अध्यक्ष होत्या त्या होत्या इंदिरा गांधी. आणि या ठिकाणी आपण या 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये प्रतिमान वापरलं होतं, धनंजय गाडगीळ प्रतिमान. प्रश्न क्रमांक 17. शरीरात सर्वात मजबूत हाड कोणते? स्टेप्स, मॅन्डिबल, फिमर यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, मॅन्डिबल. प्रश्न क्रमांक 18. बोकारो पोलाद प्रकल्प कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, 4थी पंचवार्षिक योजना. पुढील प्रश्न क्रमांक 19. लोकमान्य टिळक यांचे निधन कोणत्या शहरात झाले? सातारा, पुणे, नागपूर, मुंबई. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, मुंबई. प्रश्न क्रमांक 20. कोणत्या शास्त्रज्ञाने अष्टके मांडली? मेंडेलिफ, मोस्ले, डबेराय, न्यूलँड्स. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, न्यूलँड्स. प्रश्न क्रमांक 20. प्रश्न क्रमांक 21. क्ष किरणांचा शोध कोणी लावला? एडिसन, शोल्स, ओटिस, रॉन्टजेन. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, रॉन्टजेन. प्रश्न क्रमांक 22. मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले? पर्याय आहेत बाळशास्त्री जांभेकर, रझिया पटेल, लोकमान्य टिळक यापैकी नाही. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, बाळशास्त्री जांभेकर यांनी पहिले साप्ताहिक काढले आहेत आणि ते साप्ताहिक होतं दर्पण. आणि हे जे दर्पण होते ते 4 मे 1832 पासून सुरू झाले होते. याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे दर्पणमध्ये? तर राजकीय, आर्थिक आणि सामाजिक, सांस्कृतिक ज्या घटना आहेत त्याचा आढावा त्याच्यामध्ये घेण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न क्रमांक 23. निजामशाहीचे संस्थापक कोण? पर्याय आहेत मालिक अहमद, बाबर, आदिल शहा यापैकी नाही. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक क, आदिल शहा. पुढील प्रश्न क्रमांक 24. कोकणात येणारे एक फळ? लिची, कोकम, सफरचंद, द्राक्ष. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, कोकम. पुढील प्रश्न क्रमांक 25. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? जिनेवा, पॅरिस, लंडन, न्यूयॉर्क. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, जिनेवा या ठिकाणी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे हेडक्वार्टर आहे. आपणास जर या व्हिडिओची PDF फाईल हवी असेल तर आपण www.officersonlineacademy या वेबसाईटवरती जाऊन त्या ठिकाणी ती डाउनलोड करून घेऊ शकताय. तसेच इतर विषयांच्या ज्या काही नोट्स आहेत त्या देखील त्या वेबसाईटवरती अवेलेबल आहेत, तिथे जाऊन तुम्ही त्या डाउनलोड करून घेऊ शकताय. तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षा विषयांच्या ज्या काही व्हिडिओच्या प्लेलिस्ट आहेत त्या देखील त्या ठिकाणी बनवलेल्या आहेत.
तर त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही त्या विषयांच्या ज्या काही व्हिडिओच्या प्लेलिस्ट आहेत त्या ठिकाणी बघून घेऊ शकता. तसेच जे काही मागील सराव प्रश्नसंचाच्या पुढील आणि मागील भागाच्या PDF फाईल्स ज्या आहेत त्याच्या ज्या काही लिंक्स आहेत त्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या गेलेल्या आहेत. तर त्या तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकताय. आपणास हा व्हिडिओ कसा वाटला? जर तो तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच त्याला लाईक करा. तुमच्या फ्रेंड्समध्ये त्याला शेअर करा. आणि ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून जेव्हा न्यू व्हिडिओज अपलोड केले जातील तसे नोटिफिकेशन्स तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील. तुमच्या जर काही सूचना असतील तर ते तुम्ही मला कमेंट करू शकताय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.